नमस्कार मित्रांनो, आज आपण एक बॅलन्सिंग टॉय तयार करूया आणि अगदी सोपं आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 लाकडी चमचे, वुडन स्पून्स, फेविकॉल आणि एक स्केच पेन किंवा तुम्ही कलर्स घेऊ शकता रंगवण्यासाठी। तर हे जे 3 चमचे आहेत ते 3 चमचे, तर त्यातला एक चमचा घेऊन आपण तो साधारणपणे इथपासून 1 इंचावर कट करूया। साधारण 1 इंचापर्यंत कट करूया। कट केलेला आहे आणि याला एक असं टोक करूयात। जरा चांगलं टोक करूयात आहे। आणि आता आपण हे जे 2 चमचे आहेत, हा कट केलेला चमचा आणि त्याच्यावर हे जे 2 चमचे आहेत हे आपल्याला असे फेविकॉल लावून साधारणपणे 45 ते 50 डिग्री अँगल ठेवून चिटकवायचे आहेत। फेविकॉल लावायचं याला आणि फेविकॉल लावायचं आणि चिटकवायचं। चिटकवल्यानंतर हे असे दिसतील तुम्हाला। हे चिटकवून वाळवलेलं आहे थोड्या वेळ आणि असा आकार तयार होईल। 45 ते 50 डिग्री इथे अँगल आहे। थोडंसं अर्धवट वाळल्यानंतर ट्रायल घ्या आणि मग इथे तुम्ही एखादा चेहरा, इमोजी किंवा तुम्हाला जे हवं ते काढू शकता, याला रंग देऊ शकता आणि आपलं हे एक छानसं बॅलन्सिंग टॉय तयार झालेलं आहे। हे बघा किती एक्झॅक्टली बॅलन्स होत आहे, अजिबात पडणार नाही। तर याचे सेंटर ऑफ मास जे आहे ते इतकं या 2 चमच्याच्या या पुढच्या टोकामुळे इतकं ऍडजस्ट झालेलं आहे की याचं सेंटर ऑफ मास याच्या 2 टोकाच्या बाहेर जात नसल्यामुळे हा जो बॅलन्सिंग टॉय आहे, हा टॉय जो आहे तो पडत नाही। आता याच्यासाठी एक छानसं स्टँडही आपण तयार करू शकतो। एखादी छोटीशी बाटली घ्या, त्या बाटलीमध्ये पेन्सिल लावा आणि त्या पेन्सिलीवर हे बॅलन्सिंग टॉय असं ठेवून आपण छानसं आपल्या दिवाणखान्यामध्ये किंवा शोकेसमध्ये असं छानसं तयार करून ठेवू शकतो। आपण याच्याऐवजी असं एखादं पुठ्ठ्याचं हे वर्तुळ तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक बांबूची काडी मी लावलेली आहे आणि त्याच्यावरही आपण हे टॉय ठेवून आपल्याला एन्जॉय करता येतं। तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।